भारताने केलेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची शक्यता निर्माण झाली, कारण बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या जवळपास 1/3 भागावर कब्जा मिळवलाय. बलुचिस्तानच्या बंडखोर बलोच आर्मीनं पाकिस्तानवर गोळीबार केला. त्यामध्ये पाकिस्तानचं सैन्य टिकाव धरू शकलं नाही आणि पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले. त्यामुळे बलुचिस्तान आता स्वतंत्र होईल अशी चर्चा सुरू आहे. पाकिस्तान आणि इराणच्या सीमेजवळच्या मोठ्या भागाचा कंट्रोल आता बलोच आर्मीच्या ताब्यात गेलाय. केच, मस्टंग आणि कच्छी या भागांमधूनही बलोच आर्मीनं पाकिस्तानला पळवलंय. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टावरही बलूच आर्मीनं कंट्रोल मिळवल्याची माहिती आहे. बलोच लिबरेशन आर्मीने क्वेट्टामधल्या पाकिस्तानी लष्कराच्या छावण्यांवर मोठे हल्ले केलेत. पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार आणि बॉम्ब हल्ला करत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने क्वेट्टा ताब्यात घेतल्याचा दावा केला गेलाय. याशिवाय बलुचांनी पाकिस्तानचे अनेक कॅम्प डिस्ट्रॉय करून आपले झेंडे तिथं फडकवलेत. एकीकडून भारत आणि दुसरीकडून बलुचिस्तान, यामुळे पाकिस्तान आता सगळीकडून वेढला गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पण बलुचिस्तान तर पाकिस्तानचाच भाग आहे. मग तिथल्या लोकांना पाकिस्तानापासून स्वतंत्र का पाहिजे आणि त्यांच्या आणि पाकिस्तानच्या वादाचा इतिहास काय, यासाठी पूर्ण व्हिडिओ लगावबत्ती या YouTube चॅनलवर नक्की पहा.